मला पूर्ण अनुभव सगळ्यांचा आहे आणि ज्या नेत्यांनी आतापर्यंत माझी दगाफटका केलाय त्यांचं वय विचार केला आत्ताचं आणि माझं वय विचार केलं येणाऱ्या 2 वर्षांमध्ये त्याने 4 गुण निश्चित करेल. तुम्ही काळजी करू नका. हा अनुभव माझ्या पाठीशी निश्चित आहे आणि म्हणून ठीक आहे. पण मला गद्दारी या चालत नाहीये. मी अतिशय स्थिर असा माणूस आहे. मी प्रत्येक कार्याचं काम हे इथून करतो आणि गद्दाराला कधीच माफ करत नाही. मग त्यासाठी मला काही मोजवलं चालेल. मी सर्वस्व गमावेन त्या माणसाला ते आणून सोडेल. हा माझा मला आवडत नाही. ठीक आहे. झालेल्या गोष्टी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आनंदाचा आहे. तुमचे जाहीर आभार मानायचे आहेत. पण येणाऱ्या 2-4 महिने आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. कारण गेले कित्येक वर्ष पिढ्या दर पिढ्या आपण जे स्वप्न बघितलेले आहेत त्याची पूर्ती करण्याची हीच ती वेळ आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, येणाऱ्या निवडणुका नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हे सगळ्याच आता खरं तर आपल्या समोर येणार आहेत आणि पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आमदार पण आपला प्रत्येक निवडणूक ही त्याच ताकदीने लढणार. कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे. कारण महायुती कशी भक्कम आहे आणि म्हणून येणारी ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती पूर्ण तयार करायची आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकांची करायची आहे. कुठेही चिंता करायचं कारण नाही आहे. राजा कधी कधी आमचा थोडासा घाबरतो. राजा हा एस्टॅब्लिश माझा दूरदृष्टीने लक्ष अतिशय शेवटच्या कार्यक्रमामध्ये आहे. ज्येष्ठांचा आदेश जो आहे तो फॉलो मी 5 वर्ष आपली प्रामाणिक सेवा करणार. कोणीही शंका घ्यायचं कारण अजिबात नाही आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका अतिशय ताकदीने तुम्ही काळजी करू नका. आज तर शेका पैशाला आपण पूर्ण हे केले पण तुम्हाला शेका पैशा नावालाही दिसणार नाहीये. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही. आज त्यांचा आभार पाठवला ते चुकता येणार नाही आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण यावेळची राजकीय रणनीती विधानसभेची हे माझ्या सगळे चढत होते. मी त्यांना सांगतो तुम्ही चिंता करू नका. माझ्या डोक्यामध्ये काही वेगळं गणित आहे. जे होतं तसंच घडलंय. अजिबात कुठे त्याच्यामध्ये येणं झालं. हे सगळे सांगतो तू काय आता बोलतो असं बोलू नकोस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.